नमस्ते दोस्तों। मैंने अभी मुर्गी पालन करने के लिए देख रहे। अभी मेरे को उसका सर्टिफिकेट लेना है। वो जगह पे मेरे को जाके देखना है कौन सा किधर मिलता है, वो मेरे को पूछताछ करना है। वो ये थोड़ा पुणे में जाके मैं पूछताछ करने वाला है। पोल्ट्री फार्म का ट्रेनिंग लेने के लिए दादा साहब भूले ने मेरे को मिला था। उनके साथ में मेरे को ट्रेनिंग के लिए मेरे को जाना है उनके पास। अभी मेरे को भूले साहब ने लेके जाने वाला है। सांगा ना, मला कुठं घेऊन जाणार आहे तुम्ही? खडकीला खडकीमध्ये आंटीवर केंद्र खडकी आणि मुंबई हायवे मुंबई आणि पुणे ह्यावेळेला आहे ना? हा शिवाजीनगरच्या पुढं. ठीक आहे ठीक आहे. मी पण जाणार आहे त्यांच्या बरोबर. त्यांचं फॉर्म भरायचं आहे. फॉर्म भरून आहे ना त्यांना द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ट्रेनिंग सुरू कधी होतं ते पण बघायचं आहे आपल्याला. राष्ट्रीय शासनाचे संवर्धन खाते अंडी मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र खडकी. दोस्तों, ये मुर्गी पालने के लिए इधर ट्रेनिंग लेना पड़ेगा और अंडा जो बनाना, अंडे का उद्योग करने के लिए भी इधर ये जगह पे आके ट्रेनिंग देना पड़ेगा, तभी तो हम लोग को सर्टिफिकेट मिलेगा। जिसको भी अगर ट्रेनिंग लेना रहेगा ना, इधर आके सर का, डॉक्टर सर का नंबर है और नंबर लेके इनको कांटेक्ट कर देने का और इनसे पूछ लेने का कि कौन सा टाइम पे ट्रेनिंग रहेगा, तो सर ने बता देगा हम लोग को। ऑफिस के अंदर मैंने पूछताछ किया, उसके बाद में उधर ट्रेनिंग का ऑफिस है, उधर स्कूल चालू होता है, वो जगह पे हमको देखना है। इधर ही अपना ट्रेनिंग होने वाला है। ये ट्रेनिंग का स्कूल है ये। अभी अंदर जाना है, अंदर है, लोगों ने बैठा है। 10 बजे सब 10 बजे तक आ जाएगा। ये इधर 10 बजे के बाद में हमारा क्लास चालू हो जाएगा। 15व्या आठवड्यात लेअर शेड मध्ये हलवावे. पक्ष्यांना हलवण्यासाठी व हलवल्यानंतर तणावविरोधी औषधे पाण्यातून देणं. हलवताना कमीत कमी त्रास होईल याची काळजी, अन्यथा अंडी उत्पादन उशिरा सुरू होण्याची शक्यता असते. म्हणजे प्री लेइंग मध्ये फक्त आपण काय करतो, त्यांना हलवण्याचंच काम करतो. बाकी जे ग्रोईंग मध्ये आपण करणारे मॅनेजमेंट ते सगळं तुम्हाला करायचं. आता तुऱ्याच्या वाढीवरून पक्ष्यांचे वर्गीकरण, कोंब ग्रेडिंग. तुऱ्याची वाढ हे पक्ष्याच्या अंडी उत्पादन सुरू होणार असल्याचे, अर्थात त्याच्या मॅच्युरिटीचे लक्षण आहे. व आता मॅच्युअर झाले, तुऱ्याची वाढ झाली म्हणजे मॅच्युरिटी झाली, बरोबर आहे. ज्या पक्ष्यांच्या तुऱ्याची वाढ झाली नाही असे इमॅच्युअर पक्षी वेगळे करून त्यांना शेडच्या साईडच्या पिंजऱ्यात ठेवावे. दोन्ही बाजूनी साईडच्या पिंजऱ्यात ठेवलेलं असतं शेडच्या, आणि त्याच्यावर जास्त लक्ष दिलेलं असतं नंतर की पटपट त्याला वाढ व्हावी म्हणजे. त्यामुळे त्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळून मॅच्युरिटीसाठी चालना मिळते. तसेच त्यांना आहारातून त्याच कारणासाठी अतिरिक्त खाद्य किंवा सप्लिमेंट दिलं जातं. शेतकरी कसं करायची की पिंजरा असायचा, त्या कोंबड्या त्या गोठ्यामध्ये फिरायच्या आणि तिथले जे कीटक वगैरे असतील ते कंट्रोल ऑटोमॅटिक आहे. त्याचा हा एक प्रयोग होता, पण थोडंसं जरा कमर्शियल म्हणून मग आम्ही अंड्यांमध्ये प्रॉफिटेबल आहे त्याच्यामुळं लेअरचं एक केलं. नाहीतर आमच्या आधी कावेरी कोंबड्या होत्या, प्रत्येक गोठ्यांच्या जवळ कुऱ्हाडे असायचे, ते आतमध्ये जायचे, तिथलं त्या किड्यांवरच खायचे आणि जे काय अंडे असतील ते अंडी द्यायचे, त्याच्यावर ते चालायचे. म्हणजे शेतीपूरक व्यवसाय प्लस गायांना पण त्यापासून पण उत्पन्न मिळावं म्हणून तो एक प्रयोग होता. आणि हा एक दुसरा प्रयोग आम्ही 500 बर्ड इथं विकत घेतलेले. हे डायरेक्ट लेअर्सच्या आल्यानंतर एक 15-20 दिवसाला अंडी द्यायला सुरुवात केली. त्या स्टेजचेच परचेस केले होते. तो साधारणतः 15-16 वीकचे काहीतरी होते. पण आणलं 500 मध्ये. मग याचं डेली आमचं 350, 400, 450 पर्यंत अंडी जातात पीकमध्ये. याला ते निघणार आहेत वरती, पाणी आहे त्यांना फिडिंग फक्त मॅन्युअली. आणि याला नवीन तुम्ही जर करणार असेल तर हे स्क्रॅपचं सगळे ऑटोमेशन असतं याच्यामध्ये. कन्व्हेनर बेड मी डायरेक्ट काढते. अंडे गोळा करायला पण कन्व्हेनर किंवा हे सिंपल पण करता येऊ शकतं. आणि फीडचं मॅन्युअली टाकायला काही इझी, एवढं काही नाही. फक्त मेन याच्यामध्ये क्लिनिंग सगळ्यात मोठा इश्यू आम्हाला. ते ओल्ड स्ट्रक्चरमध्येच आम्ही रिनोव्हेट करून फक्त पिंजरे बसवलेत. हे काय आता पोल्ट्रीचं स्पेशल. आणि ते क्लिनिंग कसं नाही, किती दिवसांनी क्लिनिंग करायचं? आम्हाला हे 2-3 दिवस करावं लागतं. शेजारी होतं ते परसबागेतील जे आहे ना, तर तिथं कुत्रे एवढे आले की ते मग पर्यायाने आम्हाला करावं लागेल. कुत्र्यांनी आमच्या एका दिवशी 70 कोंबड्या मारल्या. त्याच्यामुळे मग ते आम्ही त्याचा नादच सोडून दिला कावेरीचा. आता अंडी उत्पादनाच्या सुरुवातीच्या काळात पक्ष्यांचे वजन व्यवस्थित ठेवण्यास मदत करणे. म्हणजे काय काय उद्दिष्ट काय आहेत, लेअर बर्ड आपल्याला पाळायचे, मग ते व्यवस्थापनाचे उद्दिष्ट काय?
एकतर त्यांचं वजन व्यवस्थित ठेवण्यास मदत करणे, सर्वोच्च उत्पादन साध्य करणे, त्यानंतर अंड्याचं सुद्धा व्यवस्थित वजन मिळलं पाहिजे, एवढ्याच ग्रॅमचे तेवढ्याच ग्रॅमचे, साईज एवढी, बरोबर आहे. ते मॅनेजमेंट गाईडनुसार तुम्ही कोणता पक्षी घेतलाय त्याच्यानुसार. त्याच्यानंतर अंडी उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यात अंड्याचा आकार व अंड्याच्या कवचाची प्रत राखणे हे साध्य करण्यासाठी लेईंग व्यवस्थापन आपल्याला करावं लागतंय. म्हणजे सगळं काही जे काही चालू आहे ते अंड्यासाठी. ठीक आहे. अंड्याचं कवच चांगलं पाहिजे, अंडी उत्पादन जास्त झालं पाहिजे, त्यासाठी त्यांची वजन इनफॉर्मल राहिली पाहिजे. व्यवस्थापनाचे उद्दिष्ट तेच आहे किंवा अंडी चांगल्या पद्धतीने संख्यात्मक आणि गुणात्मक अंडी आपल्याला चांगल्या पद्धतीनं भेटली पाहिजे. आता या आकारमानाच्या पिंजऱ्यात अंडी देणाऱ्या 4 कोंबड्या आरामात राहू शकतात. 4 कोंबड्यांचा केलेला असतो. ह्या पद्धतीनं पिंजरा पद्धत असते, ते आपण आपल्या पद्धतीनं ठरवायची. त्या पिंजरा पद्धतीमध्ये 5 इंचाची खाद्य जागा प्रतिपक्षी आवश्यक असते. ते पन्हाळी केलेली असते त्यांना, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये 3 टप्प्यात विभागलंय. एक म्हणजे काय, पहिला टप्पा खाद्य देण्यासाठी 19 आठवडे ते 25 आठवडे, लक्षात ठेवा. दुसरा टप्पा 26 ते 51 आठवडे आणि तिसरा टप्पा 52 ते 72 आठवडे, बरोबर आहे. एखाद्याला जर वाटलं की बाबा कावेरी आहे किंवा ग्रामप्रिया आहे आणि ते आपल्याला केजेस मध्ये करायची 72 आठवड्यात सगळं नियोजन करून व्यवस्थित फक्त अंडी उत्पादनासाठी, तर हे लक्षात ठेवा. त्याचं आणि ह्या लेअरचं मॅनेजमेंट मग आपल्याला जवळजवळ सारखंच करावं लागतंय. व्यवस्थापन बघायची गरज आहे नाही, सगळं तेच आहे. फक्त पिंजरा पद्धतीमध्ये एकतर पन्हाळी असते किंवा 2 पक्षासाठी एक निप्पल ठेवलेलं असतं. असं मस्त एक खाच केलेली असते दोन्हीच्या पिंजऱ्याच्या मध्ये आणि एक निप्पल केलेलं असतं. ते आलं की इकडून पितंय, तिकडून एक, इकडून पितंय. म्हणजे हे 4 पक्षी, ते 4 पक्षी, असं 8 पक्षासाठी एक निप्पल त्यांनी नियोजन केलेलं असतं. छान नियोजन. अर्धा तास याप्रमाणे जोपर्यंत 16 तास एकूण होत नाही, म्हणजे 12 तास तर आपले आहेत असं गृहीत धरले जाते, 10-11 तास किंवा 12 तास आपला दिवसाचा उजेड, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा एक तास 18व्या आठवड्यात वाढवायचा आणि त्याच्यानंतर दर आठवड्याला अर्धा तास, याप्रमाणे 16 तास होईल इथपर्यंत वाढवायचा. आणि कृत्रिम उजेडासह, बघा, कृत्रिम उजेडासह एकूण 16 तासांचा उजेड दिला जातो, बरोबर आहे. म्हणजे सगळा धरून नैसर्गिक उजेड आणि कृत्रिम उजेड असं धरून 16 तासापर्यंतचा त्यांना उजेड दिला जातो. एकूण कृत्रिम उजेडाचा कालावधी 2 समान भागात विभागून सकाळी व संध्याकाळी दिला जातो. संपूर्ण शेडमध्ये एकसारखा व 20 लक्ष तीव्रतेचा उजेड द्यावा. संपूर्ण शेडमध्ये एकसारखा दिला जातो 20 लक्ष. आता बघा, 12 तास जर दिलेले असतील तर ते काय करतात माहितीये का, पहाटे 2 तास अगोदर चालू करतात उजेड.